नमस्कार मंडळी. नमस्कार. या जेवणाची तयारी चालू आहे माझी. जेवण प्लस डबा. जेवणाची तयारी. भाजी ठेवले कुकर मध्ये. फ्लॉवर थोडे गरम पाण्यामध्ये टाकले. एका साईड टोपामध्ये भात ठेवले. दोघांसाठी कुकर मध्ये नाही लावत, पटकन टोपामध्ये करते. आता फ्लॉवर आणि बटाट्याची भाजीची तयारी करते, म्हणजे डब्याची भाजी रेडी होईल आणि अजून मला भाकरी करायची आहे. सगळा मेनू आहे चालू. भाकरी सोबत भाजी का? हा. ओके ओके. उपवास उपवास. आता करते बटाट्याचे 2 बटाटेच टाकते, जास्त पण बटाटे नको म्हणून. असं मेनू ऑलरेडी डिसाईड करावे लागतात डब्याला काय द्यायचं ते. भाजी असली की अजून परेशानी असते ना. ओके. आज प्रीत मदत करणार आहे, भाजी बनवणार आहे. भाजी बनवतोय त्यालाच डब्यासाठी मी सगळं कापून दिले. तो बोलते थांब मी फोडणीला देतो भाजी. आता लसूण परतवतोय. इन्स्ट्रक्शन मीच देते, तसं माझ्या नवऱ्याला मस्त जेवण बनवता येतं. कांदा लसूण पडले माझ्या नवऱ्याला मस्त जेवण बनवता येतं असं म्हटलं मी. असं अरे बापरे. लक्षात नव्हतं मला. कांदा टाकू? हा कांदा टाक. शिजला का तो आपला लसूण? ठीक आहे, तुलाच खायची आहे ना डब्यावर. मग काय, भाजीला चव येण्यासाठी म्हणजे जरा अजून टेस्टी लागण्यासाठी आपण किचन किंग मसाला ऍड करूया. हा मी नेहमीच टाकतो आणि स्पेशली फ्लावरच्या भाजीला तर मी टाकते. हे टाक, कारण की थोडीशी अशी ना उगळट बोलतात ना, तुरट अशी भाजी लागते ना म्हणून. हा तुझ्या अंदाजेच टाक बस. तिखट नकोय भाई. आणि मसाल्यावरच करणार आहे तर कांद्यावर हळद मीठ मसाला सगळं टाकलंय आणि मग आपल्याला फ्लॉवर टाकायचे. फ्लॉवर आणि बटाट. आणि ही भाजी ना मसाल्यावरच छान लागते. वाफेवर शिजवायची आपल्याला, पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही. ठीक आहे. ओके. इन्स्ट्रक्शन फॉलो करतायत. बाय बाय. चला मंडळी कामाला. ऑफिस. बॅक टू वर्क. बाय. सावकाशचा. गुड इव्हिनिंग मंडळी. संध्याकाळ झाली आणि मी दुपारी जरा थोडा वेळ झोपले होते. दुपारी थोडा वेळ झोपले की जरा बरं वाटतं, फ्रेश वाटतं. सकाळपासून खूप सारी कामांची आपली गडबड असते आणि सगळे काम उरकेपर्यंत म्हणजे घरातलं जेवण डबा वगैरे करेपर्यंत मला 3 वाजतात आणि मग 3 सव्वा 3ला मी कुठे थोडा वेळ झोपले. आता बरं वाटते. तर आली टेरेसवरती जरा चालण्यासाठी. आणि आत्ता संध्याकाळी आई पप्पा येणार आहेत घरी, कारण की मला दिवाळीचा फराळ बनवायचा आहे. तर आईलाच मी बोलवलं की मला थोडंसं बनवून दे. मला एकदम प्रॉपर येत नाही, पण आईची जरा मदत असली की जरा बरं वाटतं. तर आई येणार आहे, मला फराळ बनवून देणार आहे. तर आज बघूया काय मेनू डिसाईड करू, काय संध्याकाळी बनवू आम्ही ते. कारण की आता लाडू बनवण्याचा चालला विचार, का मी सगळी तयारी करून ठेवली. आता आई आल्यानंतर मग आईला विचारते. प्रीत गेला कामाला, तो रात्री येणार 11:30पर्यंत. तर आहे थोडा वेळ फेऱ्या मारते. तर एकदमच शांत झाल्या. हवा सुद्धा कुठून येत नाहीये, झाडाचं पान सुद्धा हलत नाहीये. एकदम शांत झाले. संध्याकाळच झाले आणि धुकं यायला सुरुवात झालेलं आहे. बघ तिकडेचं डोंगर अजिबात मला काही दिसतच नाहीये. पूर्ण धुकं धुकं झालंय. कॅमेरामध्ये दिसत नसेल. हा दुपारची झोप झाली की जरा बरं वाटतं ना. जरा अजून एनर्जी येते संध्याकाळची कामं करायला. अजून मला जायचं आहे खाली, कचरा वगैरे काढायचा आहे. मला थोडा वेळ येते, जरा फेऱ्या मारते आणि मग जाते खाली. आणि आई आलेली आहे घरी. हॅलो. काय काय आणलंय? पिशव्या भरूनच आणलेल्या आहेत आईने. खाऊ नको, काहीतरी खाऊ पाहिजे ना. हा ते तर आहेच. खाऊ आणले तुला. वाजलंय बघ किती. मार्केटला तुला जाम उशीर झाला. गर्दी केवढी, दिवाळी ना. हा ऑरेंज. ऑरेंज कुठल्या दुकानात जास्त गर्दी. हा ते तर आहे, सीझन आहे आता. ऑरेंज आणले तुला. आई नेहमी फळच आणते मला खायला. आणि तू काय म्हणाली मला? डोसे बनवायचे. ओके. आंबोळी. आंबोळी बोलतो ना आपण. मग ते येताना तांदूळ आणले. आपले बारीक तांदूळ आहेत. जयाचे तांदूळ आहेत. हा पटना बोलतात ना. हा काय काय शब्द आहेत. तांदूळ घेऊन आले. बरेच दिवस झाले आंबोळी खाली. मी आईला बोललो होतो तर आईने
तांदूळ घेऊन आले. मी राताळी थोडी आणली. ओके, राताळी पण आणलेली आहेत. भाजी हे काय नारळ. ओके, आई सगळं हेल्दी फूड घेऊन येणार काय ना काय. नारळ आणले 2 भाजीला लागतात ना, पालेभाजीला नारळ लागतात ना. आई आली की पालेभाजी घेऊन येते आणि ती स्वतःच नारळ घेऊन मी येते. आज काय वेगळी भाजी आणली. आज कसली भाजी? आज भोपळ्याची भाजी. ओ, भोपळ्याची भाजी. थोडंच तुझ्या होतं भाजी होईल अशी छोटस आणलं. ओके, माझ्या होते. तिला माहितीये गुड्डी कधी स्वतःहून अशा भाज्या करणार नाही. तिला जर बनवून दिला तर ती खाईल. आणि शेतावरची भेंडी तुला आणली परत. भेंडी रेडी. लास्टची भेंडी शेवटची संपला भर. आज बांधायला माणसं होती ना. हा हा, मग ते नारळ पण फोडला. अच्छा. आणि भेंडी शेतावरची व ताजी येत नाही एकदम. ओहो, ओके. ती भाजीला होती. भाजीला होती ना, तू ताजी कच्ची ताजी. खात नाही. मग काय आठवण पडेल तसं टाकून आणले. आता आंबोळी करायची म्हणजे काही गोष्टी असतात नसतात ना. हा, ते तर आहेच. आणि चिवडा काय बनवायचा थोडाफार. हा, चिवडा बनवून दणे आणले थोडे. अच्छा, होते घरी धणे. हा, आणि चणा डाळ. ओके, तर आई सगळं सामान घेऊन आलेली आहे. तसं मी तिला सांगितलं होतं अर्धा आणायला, अर्ध माझ्याकडे नव्हतं. का प्रीतची तर ड्युटी चालू आहे त्यामुळे तो बिझी. त्याला मी सांगते काही गोष्टी पण त्याला पण विसरायला होतं आणि माझं आता रात्री येणार. मग आपल्याला म्हणून मी आईला सांगितलं की येताना थोडं सामान घेऊन ये. आता परत हा रात्री येणार 11:30 वाजता आणि उद्या परत सकाळी जायचं आई त्याला कामाला. हो का? सकाळी जायचं आणि उद्या त्याचं शटडाऊन आहे. म्हणजे सकाळी जाईल तो रात्री येईल परत. त्यामुळे दिवसभर तो घरी नसणार आहे. त्यामुळे सगळं तयारी आपल्यालाच करायची आहे. दिवाळीची तयारी, फराळ बनवायचा आहे. नेहमी थोडंसं तरी बनवते आईची मदत घेऊन मी. असं नाही तर मग आपण कधी कधी रेडीमेडच आणतो. पण आता आई बोलली मी आहे तर तुला थोडी मदत करेन. मग फराळ बनवूया. आई आज काय बनवायचं आहे? आज बेसनचे लाडू बनवूया. नवऱ्यासाठी स्पेशल. प्रीतला बेसनचे लाडू खूप जास्त आवडतात. त्याला आवडतात. पहिले तेच करूया. पीठ वगैरे मी सगळं रेडी करून ठेवले. आता फक्त करायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते कसे आम्ही बेसनचे लाडू करतो ते. तर आता पहिले जेवणाची तयारी करतो आणि मग रात्री आरामात लाडू करायला घेऊ, है ना? ओके. आईने सर्व तयारी केलेली आहे लाडूची. ओके, तापत ठेवल्यास? तापत ठेवलं. आता लाडू बनवायचे. आईने सगळं सामान घेतलंय इथे काढून, काय काय लागतंय ते. तुपामध्ये भाजून घेणार आहेस पहिले? पहिले तूप टाकते. ओके, बेसनचे लाडू तुपामध्ये पहिले आपण भाजून घेऊया ना. बेसन ना? हा, बेसन तो डाळ भाजलेली आहे पण तरी आता तुपामध्ये टाकायला आली ना. ओके, तर पुन्हा तुपामध्ये एकदा बेसन जे आहे ते परतून घ्यायचंय आपल्याला. म्हणजे ती डाळ. आणि ते काय मनुके घेतले, थोडा रवा पण घेतलाय. थोडा रवा घेतलाय म्हणजे खाताना जरा त्रास नाही होत ना. म्हणजे घास बसत नाही म्हणून थोडासा रवा भाजून घेतलाय. तो पण परतोय ते तुपामध्ये. आणि सगळे हे वेलची, चारोळी आणि हे पावडर, वेलचीची पावडर. हा, पावडर करून ठेवली. ओके ओके. त्याच्यात मग टाकायचं. पहिले आता पीठ भिजवते. हा, ठीक आहे. डाळ मस्त तुपामध्ये भाजून घेतली. आता थंड करत ठेवायचे नाही. चमचा फिरवते. थंड झाल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये साखर ऍड करायची ना. म्हणजे साखर टाकायची, ते मनुके टाकायची, वेलची टाकायची. ओके, आता तू रवा भाजतेस त्याच्यात परत? तो रवा टाकते थोडासा आहे तो. हा, तोच पुन्हा त्याच्यात टाकते मी. तूप टाकली त्याच्यात. अरे हा, तूप इकडे टाकलंस. ओके, तर प्रोसेस अशी आहे. वासच एक नंबर आलाय ग. तुपामध्ये भाजलंय ना. डाळ बरोबर चिकन केली का मी? हो, बरोबर छान केली. हा बघ हा इथे लायटर नाही म्हणून. लायटर दे, थांब. हा घे. तर हा रवा थोडा टाकते मिक्स करून. आणि मग सगळं थंड झाल्यानंतर मग साखर टाकून सगळं टाकायचं आणि मग वळायला घ्यायचे. थोडी गार व्हायला पाहिजे. हो, मग आता गरम आहे मग साखर ती उठेल ना. अच्छा, मग गोल नाही येणार हो लाडू. ओके ओके. त्याच्यामध्ये आपण रवा ऍड करूया. थोडं जास्त नाही. डिपेंड, कोणाला जर रवा आवडत असेल तर टाकू शकतात, है नाही? कोणाला नाही आवडत. हे घे, पकड. गरम झाले आहे. गरम आहे म्हणून असा पकड तू. हा, ओके. पण रवा टाकायचा. कधी कधी बेसनचा लाडू खाताना ना घास बसतो असा, है ना. घशाला चिकटतो तो. रवा असला की जरा बरं वाटतं, है ना. डाळ एकदम आपण विकत घेतो त्याच्यात पण. हा, विकत त्याच्यामध्ये रवा असतो ऍड केलेला. आता मी सगळे ड्रायफ्रुट्स टाकते आणि आई टाकते वेलचीची पावडर. मस्त वास येतो.
चारोळी आहेत, आपले बदाम टाकले थोडेसे बारीक केले आणि मनुके आहेत. आता आई बोल अजून थोडं थंड व्हायला पाहिजे, मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे पिठी साखर. डिमार्टवरूनच आणलेली आहे पिठी साखर, ती टाकायची है नाही की मग वळायला घ्यायचे. लाडू रेडी. आईची टेक्निक बघा, पिठाच्या गुड्ड्या झाल्यात म्हणजे असे गोळे गोळे झालेत, तर ते फोडण्यासाठी तिने वाटी घेतली आणि असं जोर देते म्हणजे लाडू पटकन आपल्याला वळता येईल, असं तिचं म्हणणं आहे. सगळं हे कडक वगैरे राहणार नाही त्याच्यामध्ये ना. ओके. आणि आपलं कसं पिठामध्ये गुड्डी होते हा तशी होणार नाही, प्लेन होते एकदम लाडू. वासच मस्त आलाय. आणि आमचं सगळं जेवण वगैरे झालं, 9:30 वाजून गेलेत आणि आता लगेच लाडू करायला बसलो. निवांत ना एकदम आई. निवांत. आणि एका वेळेला एकच पदार्थ, एका वेळेला एक गडबड नाही होत नाही हो. आता टाकूया आपण त्याच्यामध्ये पिठी साखर. आई बघ किती अंदाजे मी टाकते. मी करते, मिक्स करतो. करते. जास्त गोड नको आहेत आपल्याला, कमी गोड हवेत ना. हा त्याच्याप्रमाणेच गोड. चालेल, कमी गोड टाकते. हे 2 त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे मी. आईने हे 2 टेस्ट करण्यासाठी हा म्हणजे वळून बघितले गोल येतात की नाही, तर परफेक्ट झालेत हे नाही. देवाचे नैवेद्य दाखवलं, पहिला चण घरचा गोड है ना, केलं का आपल्या सवय देवाजवळ ठेवायचं. देवाजवळ ठेवतो, तर आईने केलेत तर ठेवलं. आणि हे 2 आहेत. टाकू अजून नको, पहिले चेक कर ना. चेक करूया, मग जास्त गोड नको आहे ना. हा जास्त गोड नको आहे म्हणून मग कमी टाकायची साखर. ओके. आणि मंडळी आपले लाडू रेडी आहेत. हे बघा, बेसनचा लाडू रेडी. दिवाळी स्पेशल पहिलाच फराळ आपला बेसनचे लाडू है ना. गोड गोड मस्त झालेत पण एकदमही है ना. जास्त गोड बरी नाही. हा आईची मेहनत सगळी, मी फक्त चेक करते, बघते आई कसं करते ते. चांगले झालेत, पण अर्धा किलोचेच केलेत, जास्त नाही केलेत है ना. अर्धा किलो ते बस संपत नाही मग तेच ना. पण छान दिसत आहेत ना. काही काना मनुकं जास्त लागलंय, काही काना कमी लागलंय, असं झालं. पण ठीक आहे, आपल्याला घरामध्येच खायचे आहेत. तर मंडळी लाडू रेडी होत आहेत. अर्धा किलोचे किती होतील, 50 तरी होतील ना. आपला डिपेंड आहे, कमी जास्त आपण करतो ना लाडूचं साईज. कमी होतील, मोठे गेले तर कमी होतील आणि छोटे गेले तर जास्त होतील असं. पण आम्ही भोवती तरी घरामध्ये अर्धा किलोचं सगळं फराळ बनवणार आहोत, कारण की आता घरामध्ये सगळे असे झाले की हेल्थ कॉन्शियस, जास्त गोड नाही खात है ना. म्हणजे आईचं ऑपरेशन झाल्यापासून घरामध्ये सगळ्यांनी गोड बंद केले हे नाही. गोड कमी खातो ना, गोड कमी खातो. स्पेशली म्हणजे नवऱ्याला हे लाडू खूप जास्त आवडतात, म्हणून तो बोलला आई पहिले बेसनचे लाडू बनव. मग आम्ही ते लाडू बनवतोय आणि मस्त झाले ते तिथं है ना. मी आता स्वतःहून कधी करेन माहित नाही, दीदी पण सगळं फराळ 1 नंबर बनवते. दीदी शिकली, फक्त मीच थोडी किचन मध्ये पाठी आहे, पण ठीक आहे, हळूहळू आईच्या सोबतीला लागून मी करत असते हे नाही. शिकशील आता. तशी पुरणपोळ्या पण मी केल्या होत्या एकटी हे नाही. करते मी, पण कधी कधी अशी जबाबदारी नाही घ्यायला हवं की पूर्ण मीच करणार आहे म्हणून हे नाही. असं तर या दिवाळीचे लाडू चालू आहेत. तुमची दिवाळीची तयारी चालू झाली की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कोणता कोणता फराळ बनवणार ते सुद्धा सांगा. तर चला हा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. उद्या सुद्धा आपल्याला फराळ बनवायचा आहे ना. थोडं थोडं बनवायचं आहे. उद्या आता पूर्ण दिवस असणार आहे. तर चला भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.